जे आहे 51,000चं ते 1,01,000 करत आहोत. आणि त्याचप्रमाणे 2 वर्ष कंटिन्युअसली कोकण नाव चॅनल म्हणजेच विकास गावकर आमच्या सोबत असून आमची ही स्पॉन्सरशिप त्यांच्यासाठी मोलाचं कार्य करेल. नक्कीच. त्याचबरोबर कोकण नाऊ प्रीमियर लीगचे पुढच्या 2 वर्षाचे टायटल स्पॉन्सर असतील ॲडमिशन, अशा प्रकारची महत्त्वाची घोषणा सुद्धा करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची आणखी एक मोठी स्पर्धा घेऊन, क्रिकेटची स्पर्धा घेऊन आम्ही लवकरच येत आहोत, त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल. मी सांगतोय बादल सरांना बोलेल. अगदी बरोबर. खूप मोठ्या घोषणा आणि क्रिकेट रसिकांसाठी ही खूप मोठी पर्वणी. पहिलं बक्षीस 1 लाखाऐवजी 2 लाख आणि दुसरं बक्षीस 50,000ऐवजी 1 लाख. पुढची 2 वर्ष टायटल स्पॉन्सर ॲडमिशन. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये अमोल जमदाडे, श्याम वॉकर आणि समीर पांढरे सर. धन्यवाद बादल. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022चं पर्व दुसरं व दुसऱ्या पर्वातील आजच्या अंतिम दिवशी एक महत्त्वाच्या लढती आपण पाहतो या मैदानावरनं. जे टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मालवणचं मान आणि शान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं ऑफ द मोरचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. तो अर्थातच 4 धावांसाठी व 4 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते 36 धावांवर. जे प्रेक्षक उशिरानं आमच्यासोबत जोडले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष ध्रुव पारसे गोवा अशी महत्त्वाची लढत आपण मैदानावर पाहतोय. सुदैवानं नाणेफेकीचा कौल हा वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने व नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय व ध्रुव पारसे गोवाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण. लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू, एक मोठा ताकदवर फटका आणि तोच निर्जटीच नजाहत पुन्हा एकदा पाहायला मिळते ती फलंदाजाच्या बॅटमधनं. यावेळेला मात्र क्षेत्र वेगळं होतं ते मिडी विकेटचं व मिडी विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कोकण नाऊ चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं, मनोज नार्वेकरच्या बॅटमधनं. गोवा राज्यातील एक दिग्गज खेळाडू, सातत्याने त्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रीडा रसिक व प्रत्येक खेळाडूच्या ओठावरती घेतलं जातं. तो मनोज नार्वेकर स्ट्रायकरांच्या दिशेने व त्याला वखुबीनं साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं कित्येक वेळेला मोठमोठी मैदानं गाजवली. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई हा नॉन स्ट्रायकर एंडवर. यावेळेला फटका बसलाय तो मनोज नार्वेकरचा व पहिल्या विकेटचं पतन. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक साधा सोपा लॉलीपॉप झेल व 2 चौकारांना नटलेली छोटी खाणी. मात्र संघाला उपयुक्त असणारी खेळी मनोज नार्वेकरची ही समाप्त होते ती पहिल्या षटकात व एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 10 धावा ध्रुव पारसे गोवा संघाची. ध्रुव पारसे गोवा व वर्षा वॉरियर्स देवबाग अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील, टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठमोठे सितारे मुंबईवरून असोत, कोल्हापूरवरून, गोव्यावरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असे नामवंत खेळाडू या मैदानावर आज अवतरत आहेत. टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड जे मैदान निश्चितपणाने क्रीडा रसिकांसाठी व क्रिकेट खेळाडूंसाठी पर्वणी असते की या स्पर्धेमध्ये निश्चितपणाने आपली हजेरी लावावी, या मैदानाचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा, या उदात्त हेतून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून व कोकण नाऊ जे कोकणातील नंबर 1 चॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय एक दर्जेदार लढती पॉवर्ड बाय इलेगो, को पॉवर्ड बाय ॲडमिशन यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीनं आपण साकार करतोय एक क्रिकेटचा रणसंग्राम. सन्माननीय विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव पहिल्या किफायती कंजूसी षटकाचा खेळ थांबतोय व ध्रुवीत मात्र नाममात्र 10 धावा खर्च करतोय. जो रायगडचा एक जबरदस्त असा गोलंदाज व पहिल्या षटकात 10 धावा खर्च करून तो आघाडीचा खंदावीर मनोज नार्वेकरला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. तिसऱ्या गड्यासाठी, तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी महत्त्वाची असेल. या विकेटवर राजू दाभोळकर नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर, त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील त्या तमाम क्रीडारसिकांना व ओमकार देसाई आपल्या नावाला, आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारतो का याची उत्सुकता. गोलंदाजी विभागामध्ये प्रसन्न पाटील नामक गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आकुट्यापदा चेंडू, शॉर्ट ऑन पोलचा फटका, मिड विकेटला
ओमकार देसाई स्वस्तात माघारी परततोय व हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करत हवी असणारी सफलता पहिल्या वेळेला चेंडूवरती प्रसन्न पाटीलच्या खाती नोंदवली जाते व ओमकार देसाई हताश निराश मनानं स्वस्तात माघारी परततोय दुसऱ्या गड्याच्या रूपाने. आता मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाजांचं. आता मात्र ही खेळपट्टी सातत्याने गोलंदाजीला बहुधा अनुकूल गणली जाईल. कमी धावसंख्येचे सामने या विकेटवरती बऱ्याच वेळेला चुरशीचे ठरतात व निश्चितपणाने 2 हादरे पहिल्या वहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते फलंदाजी करणाऱ्या ध्रुव पारसे गोवा संघाचे भागीदारीची खूप मोठी आवश्यकता असेल. ते ध्रुव पारसे गोवाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय तो सुदन ठाकूर. हा देखील एक गोवा राज्यातील एक दर्जेदार असा खेळाडू. दर्जा सिद्ध करणारी ही क्रिकेटची स्पर्धा व आपली पात्रता आपली योग्यता याच विकेटवरनं सिद्ध करावी लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि निश्चितपणाने आपली दावेदारी पेश करणारी ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजी मार्को डावकुरा फिरकी गोलंदाज प्रसन्न पाटील ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज होते. ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल व जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाते मैदानाच्या आतमध्ये केवळ 1 धावेंचा कालावधी व दुसऱ्या षटकाच्या प्रारंभीला सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावांवर. कोकणनावच्या या स्पर्धेसाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. सन्माननीय भाई नरेश शैलेजी लोके साहेबांकडून आखूड टप्प्याचा चेंडू रामेश्वर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देखील 2 लाख रुपयांची स्पर्धा दिनांक 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी रोजी डे नाईट आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हा. कोकणनावच्या या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल प्रसन्न पाटील. पहिल्या चेंडूवरती ओमकार देसाईला माघारी पाठवल्यानंतर एक आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या एष्टीवरनं बरंचसं वळण घेतोय व पर्यायानं या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. फलंदाज सुदनच्या कानामध्ये चेंडू हाय हॅलो करून यष्टीरक्षकाच्या दिशेने माघारी जातोय व पर्यायानं एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय तो गोलंदाज प्रसन्न पाटीलच्या खाते. प्रसन्न पाटीलचं कौतुक करावं लागेल. निश्चितपणाने रोखून धरलंय बलाढ्य असलेला संघ ध्रुव पारसे गोवा धावांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने कंजूसी षटकं पहिलं वहिलं किफायती षटक ध्रुवित मात्रेचं व त्याचं अनुकरण करणारं दुसरं षटक हे प्रसन्न पाटीलचं. यावेळेला भरकटलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करत चेंडूला अवैध ठरवतात व सांघिक अतिरिक्त धावसंख्या मात्र उंची गाठते ती 12 धावांवर. युवराज सिंगच्या पाठीवरचा क्रमांक 12 हा आकडा आपल्याला स्कोरबोर्डवरती झळकताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रसन्न पाटील एक सफलता प्राप्त गोलंदाज. आकोट्यापर्यंत चेंडू पूलचा फटका डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळते व डेप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये वेगाने दुहेरी धावांची लहर झळकते व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 14 धावांवर. कोकणनावच्या चॅनलवरती प्रेम करणारे आमचे कोकणातील एक उत्कृष्ट असे भजनी बुवा कणकोली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाशजी पारकर साहेब ज्यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्यांच्या माध्यमातून देखील या कोकणनाव चॅनलला व विकास गावकर साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात की उत्कृष्ट अशा स्पर्धेचं आपण आयोजन केलात आणि त्याबद्दल प्रकाशजी पारकर साहेबांकडून देखील शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला सुरेख बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. कोकणनाव सफलता कोकणनाव विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ थांबतोय व सुदन ठाकूर तंबूच्या आसऱ्याला परततोय. एक जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला तो प्रसन्न पाटीलचा या षटकात. तो नाममात्र धावांची खर्ची घालतोय. पहिलं षटक हे किफायती पाहायला मिळालं ते नाममात्र 10 धावांचं व त्याला त्यानंतरचं षटक हे केवळ 4 धावांचं आपल्याला पाहायला मिळत. सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा असा मंदावलेला खालावलेला सुस्तावलेला धावफलक कासवाच्या गतीने चाललेला धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो ध्रुव पारसे गोवा संघाचा. आणि ध्रुव पारसे गोवा संघाची किंबहुना गोवा राज्यातील खेळाडूंची आपण जर काय एकंदरीत रणनीती पाहिली तर सुरुवातीची 2 ते 3 षटकं ते निश्चितपणे संयमी फलंदाजी करतात आणि जवळपास 4थ्या षटकापासून ते आक्रमक रूप धारण करतात अशी रणनीती आतापर्यंत आपण गोवा राज्यातील खेळाडूंची पाहिली आणि तीच रणनीती बहुधा ध्रुव पारसे गोवा संघाची या विकेटवरनं या मैदानावरनं आपल्याला पाहायला मिळते. याची प्रचिती याची नांदी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत. 2 षटकांच्या आघाडीचा खेळ थांबतोय व 3 गड्यांच्या मोबदल्यात थोडासा खालावलेला धावफलक तो 14 धावांवर.
नवीन फलंदाज दाजी नाईक, टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं, आमदार चषक वैभववाडीमध्ये ज्यानं जबरदस्त अशी फलंदाजी करून कोल्हापूरकरांच्या विरोधात एक 50 धावांची बहारदार खेळी केली होती, तो दाजी नाईक नॉन स्ट्रायकर एंडवर व त्याला साथ देतो स्ट्रायकर एंडवर तो राजू दाभोलकर. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका. यावेळेला कोणतंही नुकसान नव्हतं, कोणतीही धाव नव्हती, या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं व निर्धाव चेंडू गणला जातोय तो गोलंदाज सचिन लहानेच्या खाती. सचिन लहाने ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होईल. राईट आउट द विकेट पद्धतीचा मारा पंचांच्या डाव्या हाताकडून राजू दाभोलकरसाठी. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, पंचांना व्यायाम करायला लावणारा चेंडू, पंचांना कवायतलं करायला लावणारा चेंडू व एका अतिरिक्त चेंडूनं, नियंत्रण भरकटलेल्या चेंडूनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 15 धावांवर. धावा कशाही येवोत, प्रत्येक धावी लाख मोलाची. अटीतटीचा सामना, एक हाय व्होल्टेज सामना व सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र ज्या क्रिकेट स्पर्धेकडे आतुरतेने वाट बघतोय, ज्याच्याकडे नजरा आपल्याला पाहायला मिळतात ती क्रिकेट स्पर्धा. कोट्यापर्यंत चेंडू, पुलचा फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाण्याचा प्रयत्न व तितकीच चांगली छलांग लगावून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एक उत्कृष्ट अशा झेलाचं सादरीकरण करतोय व झेल टिपण्यात जरी अपयश आलं असलं तरी षटकार निश्चितपणाने आपल्या संघासाठी अडवतोय. जवळपास 5 धावा त्याने सेव्ह केल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 16 धावांवर. पहिल्या इनिंगचं तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र हात खोलावे लागतील ध्रुव पारसे गोवाला आणि पंच हिटरच्या भूमिकेत, पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये दाजी नाईकला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे. तो टेनिस क्रिकेटचा बाहुबली हा स्ट्राईक एंडवर. और पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एक सुंदर फटका ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला पाहायला मिळतोय व नाम मात्र एकेरी धावीचा फटका दाजीच्या बॅटमधनं. दाजी धावांचा आगाज करतोय एकेरी धावीने व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 17 धावांवर. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्यामध्ये आजच्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी दर्जेदार लढती, मोठमोठे सितारे, टेनिस क्रिकेटचे जाबाज खेळाडू मैदानावरनं अवतरतायत ते मालवणच्या टोपीवाला मैदानावर. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर, सचिनवरती थोडंसं प्रेशर आहे व निश्चितपणाने या प्रेशरमधनं बाहेर येण्यासाठी एखादी सफलता सचिनला मिळणं गरजेची बाब असेल. व दुसऱ्या बाजूला ध्रुव पारसे गोवा ज्या पद्धतीनं सचिन लानेवरती प्रेशर आणि या प्रेशरचा जर का फायदा उठवत एका दुसरा मोठा फटका दाजी नाईक व त्याच्या साथीला असलेल्या राजू दाभोलकरच्या बॅटमधनं पाहायला मिळावा ही आशा अपेक्षा तमाम क्रीडारसिकांना. यावेळेला बॅटची कडा घेतली ती चेंडूने व पर्यायानं या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. राजू दाभोळकडे निर्धाव चेंडू गणला जाईल तो गोलंदाज सचिनच्या खाती. सचिनचं एक किफायती षटक आपल्याला अनुभवायला मिळतंय व दर्जा सिद्ध करणाऱ्या स्पर्धेमध्ये एक आपली 100% योगदान देतोय तो गोलंदाज सचिन लोणे व पर्यायानं धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावते ती 18 धावांवर. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय वर्षा वॉरियर्स देवबाग. ऑफ द मोडचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, खोल टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता व पर्यायानं निर्धाव चेंडू गणला जातो तो गोलंदाज सचिन लोणेच्या खाती. थोडासा चाचपडताना दिसतोय, धावांसाठी संघर्ष करतोय. मैदानाच्या आतमध्ये तो राजू दाभोळकर व या राजू दाभोळकरला हात खोलावे लागतील, मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल व गोलंदाजाच्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल या विकेटवर व दुसऱ्या बाजूनं सचिनचं कौतुक करावं तितकं थोडं हे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटची कडा घेऊन संघर्ष समाप्त होतोय तो धावांचा. विकेट पडते ती राजू दाभोळकरची व तिसऱ्या गड्याच्या रूपानं राजू दाभोळकर तंबूच्या आश्रयाला परततोय तो यष्टीरक्षकाकरवी व बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये विसावतोय. तिसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या ध्रुव पारसे गोवा संघाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात मंदावलेला खालावलेला धावफलक तो केवळ 18 धावांवर. 18 धावांवरती गाडी अडकते, रेंगाळताना दिसते ती ध्रुव पारसे गोवा संघाची व निश्चितपणाने येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल ध्रुव पारसे गोवा संघ येणारी वेळ येणारा काळ ठरवेल व सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होणं ही अपेक्षेची बाब. मायक्रोफोनवर ऐकूयात हिंदीतील बुलंद आवाज श्याम वाक्कर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद.
हॅलो, धन्यवाद अमोल. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो यांच्या वतीनं ही स्पर्धा मालवणच्या टोपवाला बोर्डिंग मैदानावरती रंगताना दिसते. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील एक सामना महत्त्वाचा मैदानावरती रंगतोय. धन्यवाद अमोल. तो ले चलते हैं मैदान की तरफ. फिर एक बार मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. वो हवा में गेंद को खेला था, देखना पड़ेगा क्या अपील कर रहे हैं, लेकिन यहाँ पर आउट का इशारा हुआ है. बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बाहर कदम देखने को मिलते हुए दाजी यहाँ पर आउट होकर मैदान के बाहर जाते हुए. सिंधुदुर्ग का बाहुबली जिसे कहा जाता है दाजी नाइक, बहुत ही बड़े बड़े लंबे लंबे सिक्सर जड़ने में हमेशा कामयाब रहते हैं. ऐसे बल्लेबाज आज थोड़ा सा नाराज होते हुए, मायूस करते हुए सभी दर्शकों को, काफ़ी उम्मीदें रखी थी दर्शकों ने इनके ऊपर, लेकिन आज वो बल्ला उनका नहीं चला. गेंदबाज हावी लगते हुए, गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज प्रसन्ना पाटिल. पिछला ओवर बहुत ही खूबसूरत डाला था, 4 रन देकर 3 विकेट जिस गेंदबाज ने लिए थे वो प्रसन्ना पाटिल, रायगढ़ की से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी आज मालवण के टोपेवाला हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर बहुत ही अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए. वर्षा वॉरियर्स देवबाग और ध्रुव पार से गोवा, ये 2 टीमों के बीच में ये मुकाबला है. वर्षा वॉरियर्स देवबाग टीम के मालिक रोशन धुरी काफी खुश नजर आते हुए अपने गेंदबाजों के ऊपर. अगली गेंद लेकर बहुत ही खूबसूरत शॉट, यहां पर बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद देखते ना देखते बाउंड्री के बाहर. छू मंतर 4 रनों के लिए कोकण नाउ बाउंड्री यहां पर हासिल करते हुए बल्लेबाज अपने इरादे स्पष्ट करते हुए यहां पर, क्योंकि सिर्फ 2 ओवर का खेल बचा है, यहां से सिर्फ मेरे ख्याल से 10 ही गेंदी रहेगी और 10 गेंदों के ऊपर तोड़फोड़ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है, क्योंकि रन है 22. 5 विकेट गिरने के बाद विकेट भी गिरे हैं और रन भी अभी स्कोर बुक के ऊपर नहीं दिखाते हुए. थोड़ा बहुत दबाव है यहां पर ध्रुव पार से गोवा टीम के ऊपर, लेकिन ध्रुव पार से गोवा के सभी खिलाड़ी मजे हुए हैं. स्ट्राइक पर अब बल्लेबाजी करेंगे गुरु प्रसाद आरोस्कर. गोवा टेनिस क्रिकेट का बहुत ही बड़ा नाम है गुरु प्रसाद आरोस्कर, जानते हैं किस प्रकार से बल्लेबाजी करनी चाहिए इस सिचुएशन में. यह अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने में कामयाब रहते हुए. अब हालांकि हमारे गेंदबाज भी काफी मजे हुए हैं. प्रसन्ना पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए, अच्छी वापसी मैं कहूंगा. इसके पहले जो गेंद डाली थी उसके ऊपर बढ़िया प्रहार किया था, डीप कवर की दिशा में 4 रन हासिल किए थे, लेकिन उसके बाद प्रसन्ना पाटिल ने जो वापसी की है वो देखने लायक. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, विकेट कीपर के हाथों में चली गई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ. 5 विकेट गिरने के बाद 22 रन. अगली गेंद फिर एक बार ऑफ स्टंप के बहुत ही बाहर. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाता स्कोर बुक में. स्कोर बढ़ता हुआ 23-30. 5 विकेट गिरने के बाद 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए, एम्ब्रोज अल्मेडा और दीपक धुरी, दोनों भी मजे हुए अंपायर है. तो और अंपायर हैं हमारे इस प्रतियोगिता के लिए मंगेश धुरी और उमेश मांजरेकर सर. अच्छी गेंद, लेकिन उस पर उतना ही बढ़िया शॉट और गेंद लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार. 6 रनों के लिए एक बहुत ही बड़ा शॉट यहां पर गुरु प्रसाद आरोस्कर के बल्ले से देखने को मिलता हुआ. गेंद में इतनी कमी नहीं थी, लेकिन जो शॉट खेला वो देखने लायक था यहां पर गुरु प्रसाद आरोस्कर के बल्ले से. इसी प्रकार के शॉट हर मैदान के ऊपर वो खेलते हैं, ऐसे बल्लेबाज है गुरु प्रसाद आरोस्कर. तो स्कोर बढ़ता हुआ 29. जी हां, भोपाल के मैदान के ऊपर इन्होंने इसी प्रकार का शॉट खेला था और तमाम दर्शकों के दिलों में जगह बनवा ली थी. ऐसे बल्लेबाज है गुरु प्रसाद आरोस्कर. गेंदबाजी मोर्चे पर प्रसन्ना पाटिल, पहला जो ओवर डाला था इसके पहले वो किफायती ओवर था, लेकिन ये ओवर थोड़ा महंगा साबित होता हुआ, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज थोड़े से हावी लगते हुए गेंदबाज के ऊपर. 29 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. ये चले प्रसन्ना, बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी है, बहुत ही करीबी मामला और गेंद यहां पर विकेट का और शॉट थर्ड मैन के खिलाड़ी के बीच में से बाउंड्री के बाहर गोली की रफ्तार से 4 रनों के लिए. कोकण नाउ
बाउंड्री यहां पर हासिल करते हुए बल्लेबाज, फिर एक बार वही नाम जो आएगा मेरी जुमा पर, जिसका नाम है गुरुप्रसाद आरोस्कर। अच्छी बल्लेबाजी करते हुए, हालांकि हमारे साथ जुड़ चुके हैं मराठी का बहुत ही बड़ा आवाज समीर जी पांडरे। समीर जी पांडरे, गुरुप्रसाद के बारे में क्या कहेंगे? जिस प्रकार से गुरुप्रसाद बल्लेबाजी कर रहे, शुरुआती विकेट गिरे थे, रन भी नहीं थे, लेकिन इस ओवर में प्रसन्ना पाटिल के ऊपर काफी हावी हो चुके हैं, क्या कहेंगे? गुरुप्रसादला नेहमी संकट मोचक म्हणून ध्रुव पारसा क्रिकेट संघ ओळखला जातो। गोवा राज्यामध्ये त्याची ओळख आहे की ज्या ज्या वेळी ध्रुव पारसा क्रिकेट संघ अडचणीत असतो त्या त्यावेळी गुरुप्रसाद आरोस्कर नावाचं वादळ झंझावतंय आणि या मालवणच्या मैदानावरही त्याच्याकडनं एका जादूमय फलंदाजीची आवश्यकता होती। ती कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे। मैदानावर जी त्याने कामगिरी केली आहे, आता त्याच्या कामगिरीला निश्चितपणे आवश्यकता आहे ती गोलंदाजांनी साथ द्यायची ध्रुव पारसा संघाचा विचार केल्यास। मात्र दुसऱ्या बाजूने सुरुवातीला जी पडझड झाली त्या पडझडीतनं जो संघ सावरतोय त्या संघाला वेळीच शमवण्यासाठी गोलंदाजी नव्या जिद्दीनं केली पाहिजे, ती अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं। 3 ओवर में रन थे 18, लेकिन ये ओवर महंगा रहा। जब अमोल जमदाड़े कमेंट्री कर रहे तो गेंदबाज काफ़ी हावी हो रहे थे, लेकिन जब मैं कमेंट्री के लिए बैठा हूँ बल्लेबाज हावी होते हुए नजर आ रहे। 17 रन आए, बहुत ही महंगा ओवर रहा प्रसन्ना पाटिल का। 35 फॉर लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओवर। अभी भी 1 ओवर का खेल बाकी शेष। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज करण घनसोलकर, ये भी रायगढ़ के गेंदबाज है। आज वर्षा वॉरियर्स देवबाग टीम में ध्रुवित मात्रे, प्रसन्ना पाटिल, सचिन लहाने और ये सभी गेंदबाज रायगढ़ के हैं। रायगढ़ से बिलोंग करने वाले ये सभी गेंदबाज अच्छी गेंदबाजी अभी तक की पहले 3 ओवर किफायती डाले। हालांकि प्रसन्ना पाटिल का 1 ओवर महंगा रहा, लेकिन आखिरी ओवर लेकर गेंदबाज धीमी गेंद, क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं, उसका इस्तेमाल करते हुए टिप्पा खाने के बाद गेंद को थोड़ा बाहर की तरफ भी निकाला, निकालने में कामयाब रहे। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बल्लेबाज वहां पर स्ट्राइक पर है नीतीश गडेकर। ढूंढो ढूंढो रे साजना की हालत यहां पर मैदान के अंदर। हालांकि गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज यहां पर करण घनसोलकर दिखाई देते हुए। पहली गेंद बहुत ही किफायती डाली थी, कोई रन नहीं दिया था। फिर एक बार यहां पर उठाकर खेला है, आसमान को छूती हुई गेंद काऊ क्षेत्र में सीमा रेखा पार 6 रनों के लिए। कुकड़नाऊ सिक्सर यहां पर देखने को मिलता हुआ। बल्लेबाज का नाम था नीतीश गडेकर। बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए, बहुत ही बढ़िया वापसी करते हुए। पहली गेंद हालांकि मिस हुई थी उनके बल्ले से, लेकिन अगली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार यहां पर देखने को मिलता हुआ। 6 रन हासिल करते हुए स्कोर बढ़ता हुआ 41, 41 रनों के ऊपर। 5 विकेट गिरने के बाद 4 गेंदें अभी भी बाकी शेष पहले इनिंग की। फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर करण घनसोलकर उठाकर खेलना चाहते थे, लेकिन इस बार नाकामयाब रहे। अंपायर का इशारा देखना पड़ेगा, लेग बाइट्स का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाता। स्कोर बढ़ता हुआ 42 फॉर लॉस ऑफ 5 विकेट। 5 विकेट गिरने के बाद 42 रन, 3 गेंदें बची है। एक हाथ दूसरा बड़ा शॉट यहां पर चाहिए ध्रुव पारसे गोवा टीम को, और एक हाथ विकेट चाहिए वर्षा वॉरियर्स देवबाग टीम को। दोनों टीमों में अच्छे खिलाड़ियों का भरना है, तो एक अच्छा मुकाबला, आखिरी गेंद तक जाने वाला यह मुकाबला मैं कहूंगा रहेगा। सुबह के सत्र के 2 मैच बहुत ही अच्छे देखने को मिले। ये और एक मुकाबला मैदान के ऊपर, वर्षा वॉरियर्स देवबाग और ध्रुव पारसे गोवा। ये हवा में खेला हुआ शॉट है, वहां पर खिलाड़ी तैनात कोई भी नहीं। 2 खिलाड़ियों के बीच में, यानी कि शॉट फाइन लेग और विकेट कीपर के बीच में गेंद गिर गई। 43 स्कोर है 5 विकेट गिरने के बाद। अब गेंदें बची है 2। एक हाथ बड़ा शॉट
क्या 50 तक यहाँ पर ध्रुव पारसे गोवा की टीम पहुंच पाती है, यह देखना पड़ेगा। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज है करण घनसोलकर, जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं मैं कहूंगा बहुत अच्छी गेंदबाजी। हालांकि दूसरे गेंद के ऊपर प्रहार किया था बल्लेबाज ने, नितेश ने, एक बड़ा सिक्सर जड़ा था, लेकिन उसके बाद जो उन्होंने वापसी की है वो देखने लायक, सराह करने लायक। क्योंकि सीमित ओवर में के मुकाबले में जब आखिरी गेंद डालते हैं तो गेंदबाज के ऊपर थोड़ा बहुत प्रेशर होता है, लेकिन वो प्रेशर उनके ऊपर नहीं दिखाई देता हुआ। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद को फिर एक बार बाहर की तरफ निकाला, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर होती हुई यहां पर करण घनसोलकर द्वारा। अब 5वां ओवर प्रगति पर है, 5वें ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे और इनिंग की भी आखिरी गेंद लेकर आएंगे करण घनसोलकर और उनके सामने बल्लेबाज रहेंगे नितेश गडेकर। आगे निकलकर खेला है, हमा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, आसान सा मौका, गलती नहीं करते हुए तो 5 ओवर खत्म होने के बाद ध्रुव पारसे गोवा टीम ने रन बनाए हैं 43 और जीतने के लिए रन चाहिए 44। 44 रन रिक्वायर्ड इन 5 ओवर वर्षा वॉरियर्स देवबाग टीम के लिए। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलाई गो यांच्या वतीनं मालवणच्या टोपवाला बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचे सामनाधिकारी बंटी किरकर सर या ठिकाणी स्कोररची भूमिका बजावत आहेत आणि यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण कोकण नावच्या वतीनं आमचे सहकारी गौरव सावंत सर करतायत। अतिशय देखणी आणि सिंधुदुर्गातील एक मोठी आणि मानाची स्पर्धा, आमचे जशी देवगडची आनंदवाडीची स्पर्धा होते आणि त्या ठिकाणी जे आयोजक असतात आमचे आनंदवाडीचे सर्व कार्यकर्ते, त्यामध्ये उत्तमजी मुंडगेकर आमचे जवळचे दोस्त आहेत, मित्र आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा आहेत उत्तमजी मुंडगेकर। त्याचप्रमाणे साजू बॉन्ड याचा देखील आज वाढदिवस, त्याला देखील आमच्या सर्व कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा असतील। आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी समीरजी पांढरे। श्याम, तोपर्यंत आपण साई मनोज कणकवली आणि कुलस्वामिनी कर्ली या संघाच्या सामन्याच्या दिशेने सुद्धा जाऊया। साई मनोज कणकवली आणि कुलस्वामिनी कर्ली, तुमच्यापर्यंत आवाज जात असेल तर आपल्यासाठी हा शेवटचा पुकार आहे, लगेच या। कारण यापूर्वीच्या सामन्यात जे संघ उशिरा आले त्यांच्या षटकाची कपात झाली आणि त्यामुळे तुमच्यासाठी ही सूचना, कुलस्वामिनी कर्ली, साई मनोज कणकवली, कॅप्टन स्क्वॉडसह आपण स्क्वॉड देण्यासाठी आपण यायचं आहे आणि येतानाच नाणेफेकीच्या तयारीत यायचं आहे। 12 खेळाडूंचं स्क्वॉड नावं आपण द्यायची आहेत। साई मनोज कणकवली आणि कुलस्वामिनी कर्ली कॅप्टन स्क्वॉडसाठी तुमच्यासाठी हा शेवटचा पुकार। पहिला डाव संपतोय 5 षटकांचा, तो ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या वतीनं ध्रुव पारसा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय। निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 43 धावा धावफलकावर झळकवतोय तो 5 गड्यांच्या मोबदल्यात। गुरुप्रसाद आरोस्करची 1 षटकार 2 चौकार यानं नटलेली 17 धावांची खेळी व सरते शेवटी नितेश गडेकरच्या बॅटमधनं निघालेला एक आक्रमक फटका 6 धावांचा, हा 40 पार ध्रुव पारसा क्रिकेट संघाला नेऊ शकतो किंवा नेण्यास यशस्वी ठरला। आणि आता गरज आहे ती गोलंदाजांना या मैदानावर टिच्चून मारा करायची। मात्र दुसऱ्या बाजूनं प्रतिभेनं नटलेला या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ एक अप्रतिम अशी सातत्यपूर्ण कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये
मध्ये त्यांनी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या त्रय वर्गात केली. त्याच कामगिरीची परंपरा आपण पुढे चालू ठेवू आणि या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात गोवा राज्यातील बलाढ्य अशा ध्रुव पारसा क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजू. अशा आविर्भावात, अशा आत्मविश्वासानं फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचे फलंदाज हे सक्षम ठरतायत मैदानावर. शिक्क्यावर गोलंदाजी कशी करायची हे ज्याच्याकडनं शिकावं असा या ठिकाणी अनुभवी गोलंदाज गिरीश कोचरेकर याची वर्णी लागते. प्राथमिक षटक हाताळण्यासाठी हे ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या वतीनं व अनुभवाने परिपक्व असलेला गोलंदाज या ठिकाणी गिरीश कोचरेकर, ज्यानं आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांची भंभेरी अक्षरशः उडवली आहे. अनेक त्रिफळे त्याने उद्ध्वस्त केलेले आम्ही पाहिले आणि जो त्याचा नावलौकिक, त्याच नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करण्याची कठीण वेळ या उपउपांत्य फेरीच्या सामन्याच्या दृष्टिकोनातनं येऊन ठेपली आहे. औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य अशी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पॉवर बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलेगो. फलंदाजीची जोडगोळी सुमित डोंगरे, ज्यानं एक अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमध्ये झळकवलंय, तर त्याच्या साथीला रजत मुंडे. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता, परतीचा फटका स्वतःच्या गोलंदाजीवर अडविण्याचा प्रयत्न आणि चेंडू हा निर्धाव गणला जातोय. अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याला ओळखलं जातं, विक्रोइन्स क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतो तो गिरीश कोचरेकर. यावेळी मात्र या ठिकाणी चेंडू फेकताना फलंदाजला उजव्या यष्टीवर या ठिकाणी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरचा ताबा त्याचा निश्चितपणे ठरतोय आणि परिणामतः एकेरी धावेने खातं खोललं जाते. ते अर्थातच या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाचं विजय उद्दिष्ट 44 धावांचं एक चेंडूचा खेळ समाप्त. फुलटॉस चेंडू टोलावला जातोय, तो कव्हर पॉईंट क्षेत्रात सुदन ठाकूरकडनं चूक होते. बॅकअप केलं जातंय ते बहुधा राजू दाभोलकर याच्या करवी. चेंडूची परती यष्टीरक्षक गुरुप्रसाद याच्या दिशेने येते व तोपर्यंत दुहेरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. ती सुमित डोंगरेकडनं. सुमित डोंगरे 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय. वर्षा वॉरियर्स संघ उभारी घेतोय तो 3 धावांवर 44 धावांचा पाठलाग करताना. गिरीश कोचरेकर सज्ज. यावेळी मात्र एक तगडा असा फटका, जो नावलौकिक सुमित डोंगरेचा, त्या नावलौकिकाला साजेसा असा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भेदणारा असा फटका हा सुमितच्या बॅटमधनं लिलया निघतोय व या फटक्याद्वारे एका बहारदार कोकण नाऊ चौकारानं तो स्वतःला पोहोचवतोय 6 धावांवर. तर सांघिक धावसंख्या 7 अशी धाव फलकावर ही परावर्तित झालेली दिसते. 44 या छोटेखानी उद्दिष्टाचा पाठलाग करताना या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ समोर आहे. तो गोवा राज्यातील तगडा ध्रुव पारसा. परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय तो गिरीश कोचरेकर. ओव्हरपेच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जेगी जातोय. जेगीला चेंडू चकवतोय. डीप लॉंग ऑन सीमारेषा लीलया पार करतोय. ज्या चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्यास प्रेक्षक वर्ग आतुरलेला होता, त्यांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा एक आक्रमकतेनं नटलेला फटका हा फलंदाज सुमित याच्या खाती नोंदला जातोय. व काय या संपूर्ण स्पर्धेत एक अर्धशतक मी झळकवलंय, का मला सन्मानाने प्रेक्षक वर्ग पाहतात याची अनोखी प्रचिती सुमित देताना दिसतोय तो तमाम प्रेक्षक वर्गांना. याही वेळी विथ अलॉंग द कार्पेट जमनी लगतचा अगदी लेदर बॉल क्रिकेटला साजेसा असा फटका निघतोय तो सुमित करवी. मात्र क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदण्यात तो असफल ठरतोय आणि परिणामतः एक नेत्रदीपक फटका मात्र यावेळी गोलंदाजाच्या खाती तो निर्धाव म्हणून गणला जातोय. प्रत्येकता उजव्या यष्टीवर परीक्षा पाहिली जाते. खोलवर टप्प्याचा फुलर लेन पद्धतीचा चेंडू वायगिश गलीला टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुदन ठाकूर चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव ही नक्कीची पूर्ण केली जाते. एकेरी धावेने 13 घातांक टळतोय. 14 हा शुभांक धाव फलकावर दिसतोय वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाचा. विजयी 44 हे उद्दिष्ट गाठायचं आहे अवघ्या 5 षटकात, कारण 5 षटकांचा हा सामना आहे. दोन्ही संघ वेळीत उपस्थित न झाल्याने या ठिकाणी सामनाधिकारी बंटी केरकर यांनी दंड ठोकावलाय तो दोन्ही संघाला की स्पर्धा जरी 6 षटकांची असली तरी दोन्ही संघ वेळेचं भान न ठेवल्याने त्या दोन्ही संघांच्या इनिंगमध्ये एका षटकाची कपात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 षटकांमध्ये 44 धावांचं उद्दिष्ट. 14 धावा धावफलकावर बिनबाद.
हॅलो प्लीज बोथ कॅप्टन कुलस्वामी कर्ली विपक्ष साई मनोज कणकवली या दोन संघादरम्यान हा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. जयदीप भोंडिवले उर्फ जेरी नावाचा गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज ध्रुव पारसा क्रिकेट संघासाठी सज्ज. डाव्या यष्टीवरचा चेंडू बरखुबीने मनगटी फटक्याने निहाळला जातोय, हाताळला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. थोड्याशा ढिलाईने चेंडूची परती करण्याचा पवित्रा घेतोय. 2 धावा सुमितच्या खाती या सहजगत्या जमा होत आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय की व्यावसायिक खेळाडूंचा परिपक्व भरणा दिसतोय. आणि व्यावसायिक क्रिकेट म्हणजे काय असतं, काय आम्हाला सन्मानाने व्यावसायिक खेळाडू म्हणून पाहिलं जातं, याचं ज्वलंत प्रात्यक्षिक या मैदानावर घडविलं जात आहेत. 2 धावा सुमितच्या खाती, 2 धावा या वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती. 16 धावा धावफलकावर 44 हे विजयी उद्दिष्ट गाठायचं आहे. डाव्या यष्टी बाहेर भरकटतोय, दिशेमध्ये निश्चितपणे चुकतोय. दंडात्मक एकेरी धाव अनुभवी पंच मंगेश धुरी वाईच्या स्वरूपात बहाल करतायत. ते वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघ एम्ब्रोज अल्मेडा बहाल करतायत. ते या ठिकाणी वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती 17 धावा धावफलकावर. उजव्या यष्टीवरचा चेंडू परखुबीने निहाळला जातोय. चेंडू जातोय तो पॉइंट क्षेत्रात. अनुभवी राजू दाभोलकर आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धाव सुमितच्या खाती जमा होते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 18 धावांवर 44 धावांचा पाठलाग करताना धावांचा दोन संघ दरम्यान टॉस होतोय. साई 11 मनोज कणकवली विपक्ष कुलस्वामिनी कर्ली आणि हा नाणेफेक होते. सन्माननीय ॲडमिशनचे IT हेड सन्माननीय विनायक जाधव यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टेल इज अ कॉल. हेड आहे. साई मनोज कणकवली नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. 6 ओव्हरची मॅच आहे आणि कमी रन्समध्ये त्यांना डिपेंड करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर चेसिंगला कॅल्क्युलेशन प्रमाणे खेळू शकेल. किती धावा तरी अनुमानित स्कोर? इन ॲन ॲव्हरेज 50 रन्सपर्यंत आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू. आमचे बॅट्समन 50 रन्स इझिली करू शकतील. ही स्ट्रॅटेजी असणार. ओके, मनपूर्वक शुभेच्छा मनोज सकपाळ. माझ्यासोबत कॅप्टन आहे श्रेयस कदम कुलस्वामिनी कर्ली. 50 धावांवरती रोखू असं प्रतिस्पर्धी सांगतोय. तुमचं प्रथम फलंदाजी आहे, काय रणनीती असेल आणि किती धावांचा डोंगर रचला जाईल? 6 ओव्हरची मॅच आहे म्हटलं तर 6 ओव्हरमध्ये 60 रनच्या वरच करण्याचा प्रयत्न असेल, कारण विकेट थोडा फायरी आहे. तर प्रत्येक ओव्हर 10 रनचा टार्गेट आम्ही ठेवून चालू आणि 60च्या वर नक्कीच करण्यात जाऊ. नक्कीच श्रेयस कदम म्हणतोय 60 धावांच्या वरती. प्राथमिक फेरीचे 2 सामने बघितले तर 50-52 धावांचा यशस्वी पाठलाग झालाय. या सामन्यामध्ये काय होईल? ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. मैदानावर या ठिकाणी घडते घटना ती ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडते. एक मोठी भागीदारी मैदानावर वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं होत होती. कोणतेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर भागीदारी हे माध्यम अति आवश्यक असतं. पहिल्या गटासाठी भागीदारी झाली होती ती बहारदार अशी, अर्थातच 19 धावांची. आणि ही जमलेली जोडलेली खिल्लारी जोडी रजत मुंडे आणि सुमित डोंगरे यांची फोडण्यात यशस्वीता प्राप्त करतोय तो गोलंदाज जयदीप उर्फ जेडी. आणि पहिली सफलता हवी असणारी ती ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या गोटातनं त्यांना प्राप्त होते. मात्र पहिल्या सफलतेसाठी त्यांना 19 धावांचा दंडमाप हा मोजावा लागतोय. सुमितची खेळी 16 धावांची, 9 चेंडूंवरची समाप्त. मैदानावर रजत याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं. नवीन फलंदाज सिद्धेश याची वर्णी ही मैदानावर लागते. पहिला गडी बाद केलाय श्री गणेशा केलाय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घारत करण्याचा. आणि हा श्री गणेशा पुढे
एका मोठ्या कामगिरीत परावर्तित करण्याची कठीण अशी जबाबदारी ती जेरीच्या खांद्यावर, तर दुसऱ्या बाजूने 19 धावांची जी बहारदार सलामी दिली आहे त्या सलामीवीरांच्या कामगिरीनं हा डाव पुढे सुरू ठेवण्याचा मानस ठेवला पाहिजे तो फलंदाजांना. फुलरलेन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू टोलवायचा होता, तो हवेमध्ये, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत अगदी घरंगळत डीप मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. एकेरी धाव मिळते सिद्धेशच्या खाती, ज्या एकेरी धावेने सिद्धेश स्वतःचं खातं खोलतोय व धाव फलकावर 20 ही गाठली जाते 2 षटकांच्या सांगतेअखेरीस. ही अर्थातच या ठिकाणी वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं 18 चेंडू 24 धावांचा ओघ या ठिकाणी बरसतोय आणि हा धावांचा ओघ वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाला विजयाच्या दिशेनं नेतोय की नाही, की दुसऱ्या बाजूनं धावांच्या ओघाला प्रतिबंध घालून या ठिकाणी फलंदाजांना चूक करण्यास प्रवृत्त गोलंदाज करतायत की नाही हे पाहण्या उत्सुकतेचं ठरेल. कारण हाय व्होल्टेज हाय असा हा मुकाबला, हा सामना म्हणजे निश्चितपणे अस्तित्वाची अशी लढाई म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ते साखळी फेरीचे सामने, म्हणजे जरी एखाद्या सामन्यात आपण पराभूत झाला तर कमबॅक करण्याची संधी होती. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि प्रत्येक सामना हा नॉकआउट पद्धतीचा असेल, पुन्हा परतण्याची संधी आपल्याला नसेल. जर या सामन्यामध्ये आपण पराभूत झालात तर आपल्याला गाशा गोंजाळून मैदानाचा रस्ता सोडून घरचा रस्ता धरावा लागेल. मात्र विजयी जर ठरलात तर निश्चितपणे अजिंक्य पदाच्या दिशेनं आपलं एक पाऊल हे पुढे टाकणारं ठरेल. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. बहुधा गोलंदाज सागर कांबळे, उंचपुरा असा गोलंदाज या ठिकाणी खास करणं रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा इथं आलेला व आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर ज्यानं अनेक फलंदाजांना चकवा दिलाय असा ज्याचा नावलौकिक तो सागर कांबळे या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसतोय. समोर आहे फलंदाज सिद्धेश स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा रजत. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी मैदानावर राहणं अति अनिवार्य बाब ठरेल ती वर्षा वॉरियर्स संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूनं जी सफलता प्राप्त केली आहे जयदीपनं, त्या सफलतेवर या ठिकाणी पाऊलावर पाऊल ठेवत गोलंदाजी कंजूशी करावी लागेल. ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या सागरला. 18 चेंडू 24 धावा. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर या मैदानाचा या पिचचा पुरेपूर वापर गोलंदाज करतोय आणि पहिल्या चेंडूवर जणू काही मी मैदानावर सेट होऊन आलोय, या खेळपट्टीचा मी अभ्यास केलाय असं तो ठामपणे आपल्या पहिल्या चेंडूवर सिद्ध करताना दिसतोय सागर कांबळे. एकंदर 20 धावा धाव फलकावर. डाव्या यष्टीवरचा चेंडू टोलवायचा होता, तो फाईन लेगला संपर्क होत नाही. तो अर्थातच फळी व चेंडू याच्यामध्ये बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. सलग 2 चेंडू सागर याचे निर्धाव गणले जात आहेत. आता 16 चेंडू व 24 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. तब्बल 9 गडी तंबूमध्ये अजूनही शेष आहेत ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचे. 16 चेंडू 24 धावा. परत एकदा एक सुरेख असा चेंडू, सुरेख गोलंदाजी अर्थातच या ठिकाणी गोलंदाज सागर कांबळे याची आणि सागर कांबळ्याची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि निश्चितपणे हेच प्रश्नचिन्ह धोक्याची घंटा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी फलंदाज चूक करत नसतात त्यावेळी गोलंदाज चूक करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत असतात आणि तीच चूक आपली बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात जाण्याची एक अंधुकशी आशा निर्माण झालेली असते. याही वेळी सागर चकवतोय सलग 4थ्या चेंडूवर. या ठिकाणी धावचीतचा इरादा यष्टीरक्षकाचा होता, बेत तर त्यांनी जाहीर केला होता. मात्र दुर्दैव यष्टीरक्षकाचं की यष्ट्यांचा वेध घेण्याचा त्याचा मानस पूर्णतः फसतोय. धावबाद करण्याची संधी ही दवडली जाते व एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. पंचांचा इशारा कोणताही या ठिकाणी आला नाही, त्यामुळे चेंडूने बॅटची कड घेतली की या ठिकाणी बाईच्या स्वरूपात धावा. आत्ता पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी चेंडूने फलंदाजाच्या बॅटची कड घेतली नसून गोलंदाजाच्या खाती हा चेंडू जमा होऊ शकला असता. मात्र यष्टीरक्षकाचा हलगर्जीपणा, ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाऊ शकला असता, एक बहुमूल्य विकेट प्राप्त होऊ शकली असती, त्या ठिकाणी एकेरी धाव अवांतर धावेच्या स्वरूपात हे प्राप्त होते. 21 धावा, 1 गडी बाद. अनुभवी पंच या ठिकाणी दीपक धुरी व एम्ब्रोज अल्मेडा पंचगिरीची भूमिका पार पाडताना मैदानावर दिसत आहेत. आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो सागर कांबळे.
स्वीपचा बहारदार फटका, नो मॅन्स लँड मध्ये दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत हा चिरतोय. बराच वेळ शांत असलेला रजत एकापासून काय गोलंदाजी होते, कशा तऱ्हेनं ती न्याहाळली जाते, हाताळली जाते हे पाहतोय. नीट अभ्यास करतोय तो गोलंदाज सागरचा आणि ज्यावेळी संधी मिळते आपले हात तो खोलतोय. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक भली मोठी दरी होती, त्या दरीला एका उत्तुंग चौकाराच्या सहाय्यानं तो भरून काढतोय व चौकारानं पावशतक सांघिक हे वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाचं धाव फलकावर दिसतंय. मॅन फ्रॉम चांबर्ली रजत मुंडे डावकुरा हाताचा प्रतिभाशाली असा खेळाडू आपली प्रतिभा नशानसात भिनलेली मालवणच्या टोपीवाला मैदानावर सिद्ध करताना दिसतोय. तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या माध्यमातून. सागर परत एकदा आपल्या स्क्रीनवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, सन्मान योग्य दिला जातोय. बॅकफूट पंच पद्धतीचा फटका हलकेच पॉइंटला टोलवला जातोय, एकेरी धाव घेतली जाते. सुरेख अशी फलंदाजीची या ठिकाणी रणनीती आपण पाहतोय ती रजतकडनं की षटकामध्ये आवश्यक असलेला मोठा फटका टोलवावा, त्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धाव घ्यायची, स्ट्राईक रोटेट करायची. निर्णायक षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जरी गडी बाद करण्यात यशस्वीता प्राप्त झाली नसली तरी अवघ्या 5 धावा खर्च करणारी सागरची गोलंदाजी पहिल्या षटकाची समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या सांगतेकरीस आता 25 धावा 26 धावा धाव फलकावर, 12 चेंडू 18 धावा प्रति षटकामागे 9 धावांची कामगिरी ही गाठायची आहे. प्रति षटकामागे 9 धावांचं आव्हान हे अर्थातच वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खांदी असेल. 9 गडी त्यांचे अजूनही तंबूमध्ये शेष आहेत. एकंदरीत लेखाजोखा या सामन्याचा पाहिल्यास बराचसं पारडं वरचढ दिसतंय ते वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाचं. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. या अनिश्चिततेच्या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाष्य करणं या ठिकाणी अवघड असतं. कठीण प्रसंगी संकटमोचक म्हणून अनेक वेळा कामी आलेला या ठिकाणी गिरीश कोचरेकर जो शिक्क्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध, तो गिरीश कोचरेकर काय करामत करतोय की दुसऱ्या बाजूनं रजत मुंडे व त्याचा साथीदार सिद्धेश आणि त्यांचे उर्वरित साथीदार आपली नौका अटके पार नेण्यात यशस्वीता प्राप्त होत आहेत की नाही, उपांत्य फेरीत प्रवेश करणारा कोणता तिसरा संघ आजच्या दिवशी ठरेल याची निश्चिती करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आमचे सहकारी सन्माननीय अमोलजी जमदारे. हॅलो, धन्यवाद समीर पांढरे सर. 12 चेंडू व विजयासाठी आवश्यक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चुकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर चा पहिला पुलर लेनचा चेंडू व पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील हे पंचांकडून ढुंडकावून लावलं जातंय व परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते. ती 27 धावांवर. वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष ध्रुव पारसे गोवा या 2 बलाढ्य शक्तिशाली संघ दरम्यानची ही लढत आपण महत्त्वाची पाहतोय व 2 शक्तिशाली संघ शर्तीचे प्रयत्न करतायत विजय संपादन करण्यासाठी. अंतरिम 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष व येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. अकरा चेंडूंचा खेळ व विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. ती फलंदाजी करणाऱ्या संघाला चुकतेचं माहेरघर म्हणून गिरीश कोचरेकरला ओळखलं जातं व संघनायकानं महत्त्वाच्या षटकाची जबाबदारी ज्या गिरीश कोचरेकरच्या खांदी सुपूर्द केली त्या दर्जेदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज खूप मोठ्या जबाबदारीचं षटक घेऊन किंबहुना या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं अर्ध अधिक षटक हे स्पष्ट करणारं आणि हे चित्र स्पष्ट करणाऱ्या षटकाच्या महत्त्वाची जबाबदारी ही गिरीश कोचरेकर आपल्या खांदी स्वीकारतोय आणि पर्यायानं स्ट्रायकरांच्या दिशेने एक विस्फोटक आक्रमक फलंदाज सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक नजाकत भरा फटका डीप कोर्टच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय व जोपर्यंत कव्हरच्या क्षेत्ररक्षकाची परती येते ती अर्थातच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने सांघिक दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र वधारते. ती 30 धावांवर. सामना दोन्ही संघांना जिंकण्याची जवळपास समान संधी. कोकण नाऊ प्रीमियर लीग 29 धावा अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर. विजयाची दोन्ही संघांना समान संधी. गिरीश कोचरेकर बॉलिंग मार्कवर टिकमच्या
कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने और पिच पद्धतीचा चेंडू, टायमिंग बेमिसाल, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. कोकण 9 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय व षटकारनं सांघिक धावसंख्या मात्र उडी घेते ती 35 धावांवर. आता मात्र चेंडू व धावा यांच्यामधली दरी भेदणारा मोठा फटका, किंबहुना विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा एक मोठा फटका समीकरण बदलून टाकतोय, सामन्याचं चित्र पालटून टाकतोय तो फलंदाजाच्या बॅटमधनं. फटका हवेमध्ये, शर्तीचे प्रयत्न हे अखेरच्या क्षणापर्यंत पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचे व पर्यायनं जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा अपुरा राहतोय तो मैदानावर. विकेटचं पतन होत आहे धावचीच्या स्वरूपात व विकेट बाद झाल्यानंतर सिद्धेश वास्कर हा बाद झाल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 36 धावांवर. 8 चेंडूंचा अंतरिम खेळ व येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. ही फलंदाजी करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षणामध्ये एक जबरदस्त कामगिरी. तब्बल 4000 प्रेक्षक आमचे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये कोकण 9च्या चॅनलकडून आम्ही हार्दिक स्वागत करतोय, तुमचे आभार मानतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. 8 चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ, सूरज पाटील नवीन फलंदाज, मॅन फ्रॉम वाघोलीचा ऑफ टेम्पोचा चेंडू, बॅकफूट पंच सुरेख आपल्याला पाहायला मिळतो. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये फलंदाज पाहायला मिळाला. चेंडूची वाट पाहिली, चेंडूला हलकेच कट केलं तो डीप कोर्ट पॉइंटच्या दिशेने व पर्यायानं वेगाने दुहेरी धावांची लहर झळकते. सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 38 धावांवर. सातत्याने 7 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 6 धावा. येणाऱ्या चेंडूवरती निश्चितपणाने दोन्ही संघांना संधी असेल. एखादा निर्धाव चेंडू टाकला तर पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. यावेळी बॅटची काढा घेऊन गलीच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय व पर्यायानं एकंदरीत 4थ्या षटकाचा खेळ थांबतोय तो दुसऱ्या इनिंगच्या 4 षटकांच्या सांगते अखेरीस. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी राहतोय व विजयासाठी नाममात्र 5 धावांची आवश्यकता दिसते ती वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला. 6 चेंडू 5 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये श्याम वाकर, श्याम सर, कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळेला चुरशीचे ठरतात आणि तेच चित्र या कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बाबा परब मित्रमंडळाची डे नाईटची ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा देखील आपल्या सर्व क्रीडा रसिकांना आठवत असेल की सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये गौरेश नागवेकर नामक गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि निश्चितपणाने येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असताना हे जोखीमभर निर्णायक षटक कुण्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करायचा याची रणनीती आखली जाते व ध्रुव पारसे गोवा संघाकडनं त्याचा हुकमी एक्का बाहेर काढला जातोय. किंबहुना 6 चेंडूत 5 धावा रोखण्यासाठी आपल्या गोटातील कोणता गोलंदाज सक्षम ठरेल, आपली पात्रता सिद्ध करेल याच्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय अमीर नामक गोलंदाज. 6 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 5 धावा. वर्षा वॉरियर्स देवबागला या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक घेऊन टॉच पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केले, पॉइंटला थोडंसं बम्बलिंग करतोय क्षेत्ररक्षक व पर्यायानं पहिली धाव वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा अंतिम क्षणी प्रयत्न केला जातोय. समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडू व धावेगणित बदललं जातंय. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 4 धावांची आवश्यकता. डावखुरा शैलीदार फलंदाज रजत स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय. रजत मुंडे स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अमीर सज्ज होतोय तो पंचांच्या उजव्या हाताकडनं मधल्या एसटीवरचा चेंडू हलके स्टेअर केला. त्यानंतर कार्पेटचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने जेडीचं एक सुरेख असं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, मात्र चित्त्याच्या वेगाने आवश्यक असणारी 2 धावसंख्या पूर्ण केली जाते व दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 42 धावांवर. येणारे चेंडूंचा कालावधी हा 4 व विजयासाठी नाममात्र 2 धावा. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला ध्रुव पारसे सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची नामी संधी या स्पर्धेच्या या सामन्याच्या निमित्तानं उपलब्ध होते ती वर्षा वॉरियर्स देवबागला. गोलंदाजी मार्कवर अमित
सज्ज होतो यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, स्वीपचा फटका करण्याचा असफल प्रयत्न, निर्धाव चेंडू किंबहुना यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू व विजय व पराभव यांच्यामध्ये असणारा अडथळा दूर करणारा चेंडू. कोकण 9 विकेट पाहायला मिळते. ते अर्थातच डावखुऱ्या शैलीदार फलंदाज रजत मुंडेची एक महत्त्वाची सफलता गोलंदाजाच्या खाती. तो अमीर नामक समीकरण मात्र सातत्याने बदललं जात आहे. ते अंतरिम 3 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 2 धावांची आवश्यकता. 4184 आमचे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून कोकण 9 चॅनलच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय, आभार मानतोय. आणि निश्चितपणाने आजच्या शेवटच्या सत्रापर्यंत तुम्हाला दर्जेदार लढती पाहायला मिळतील ही आशा अपेक्षा आपण कॉमेंट्री बॉक्समधनं वर्तवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी जबाबदारी असेल, कारण जर का निश्चितपणाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला तर खूप मोठं प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमधनं बाहेर यावं लागेल, कारण अंतरिम 3 चेंडूंचा खेळ व वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला विजयासाठी नाममात्र 2 धावांची आवश्यकता. ध्रुव पारसे गोवा संघाला कमबॅक करण्याची संधी व बहुधा एक मोठी सफलता हाती लागल्यानंतर एका उंचावलेल्या मनोधैर्याने उत्साहवर्धक वातावरणात अमीर नामक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. थोडंसं ऑस्ट्रेलियन स्टाईलने सजवलेलं क्षेत्ररक्षण, दबाव टाकण्याचा अतिरिक्त प्रयत्न केला जातोय तो फलंदाजावर, कारण ज्या वेळेला कुकरवरती प्रेशर येतो त्यावेळेला सिट्टी वाजते आणि फलंदाजावरती प्रेशर येतो त्यावेळेला विकेट जाते. 3 चेंडूंचा खेळ व 2 धावांची आवश्यकता. ऑफ्टमोरचा चेंडू, नजाकत भरा फटका, मॅच विनिंग करणारा फटका तो फलंदाजाच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरला व चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत MS धोनी स्टाईलने सामना संपवला जातोय. तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या दृष्टीने ध्रुव पारसे गोवा संघाला पराभूत केलं जातंय एका महत्त्वाच्या लढतीत व पुढील फेरीसाठी आम्ही पात्र आहोत, आम्ही सक्षम आहोत असा निर्वाणे वजा इशारा हा प्रतिस्पर्धी संघांना दिला जातोय. तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने व ध्रुव पारसे गोवा संघाचं आव्हान या स्पर्धेतनं संपुष्टात येतं ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या विरोधात. यानंतरची एक महत्त्वाची लढत तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीनं पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी सज्ज होते. एक दर्जेदार लढत. साई मनोज कणकवलीचा संघ जो ताकदवर संघ या स्पर्धेतला त्याची ग्रंथिका जुळली जाते. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 9594219393 किंवा 9420227011. आता पेट्रोलचा